गेल्या 900 वर्षांपासून रूढी परंपरेनुसार ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या 5व्या दिवशी येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळीने वस्त्रविसर्जन या विधीने पार पडला। बुधवारी श्री मल्लिकार्जुन मंदिरात मानाच्या 7ही नंदध्वज घेऊन नंदीध्वज धारकांनी 5 प्रदक्षिणा घालून विधिवत कप्पडकळीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी नंदीध्वज धारक पांढरा शुभ्र बाराबंदी, नेहरू शर्ट, डोक्यावर फेटा व पांढरी टोपी घातल्यामुळे मंदिरातील वातावरण शिवमय झाले होते। तसेच बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला। यानंतर हिरेहब्बू यांच्या वतीने सर्व भाविकांना खारिकाचा प्रसाद देऊन श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेची सांगता धार्मिक विधीने पार पडली। दरम्यान याबाबत यात्रा प्रमुख राजशेखर हिरेहब्बू यांनी अधिक माहिती दिली।
ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामाची यात्रा 13/1/2024 पासून सुरुवात झाली. 11 तारखेला शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजेत धार्मिक विधी सुरुवात झाली. 12 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वज सांज चढवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. 13 तारखेला येणी मजा, 14 तारखेला अक्षता, 15 तारखेला होमविधी, 16 तारखेला दारू. आज 17 तारीख. आज सकाळी देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने जो प्रकारचा कार्यक्रम आज झाला. आम्ही जो भगवा वस्त्र घालतो त्या ठिकाणी योगदंडाची पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी हिऱ्यापूर हेमपूची पूजा झाल्यानंतर महाप्रसाद होतो. आम्ही जो भगवा ड्रेस घालतो तो भगवा ड्रेस आज आम्ही घरी उतरवतो. त्याच्यानंतर संध्याकाळ रात्री 11 वाजता या ठिकाणी 1 ते 7 दिवसात एका ठिकाणी येतात व या ठिकाणी 1 ते 7 दिवस 5 फेऱ्या मारतात. 5 फेऱ्यानंतर हिऱ्यापोळींची असते 7 दिवसाची पूजा होते. पण आजचा कपडकाळाचा कार्यक्रम म्हणजे यात्रेचा 7वा कार्यक्रम आज मल्लिकार्जुन मंदिरात शासनाने पार पडला. आणि सर्व भक्तांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल